टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत. आता आपण आहोत गुहागरमध्ये आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पण त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी दाखल करण्यात आला आहे. पण याआधी महायुती मंडळाकडे महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण जे आता 2 अर्ज दाखल झाले त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संपर्क करूया. मला सांगा, तुम्ही महायुती म्हणताय, पण आज तुम्ही स्वतःचा अर्ज दाखल केलाय आणि सेनेने पण उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नक्कीच आम्ही सर्वजण महायुतीच म्हणतोय. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यांनी दोन्ही नेत्यांनी ठरवलेलं की महायुती म्हणूनच इथला नगरपंचायतीचा नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक सामोरे जाणार आहोत आणि आमचं नक्की ठरलंय. पण आज जर ठरलं असेल तर तुम्ही आज स्वतंत्र दोघांनी पण दोन्ही अर्ज स्वतंत्र भरलेत आणि राष्ट्रवादीने सुद्धा स्वतंत्र अर्ज भरलाय. नक्कीच आम्ही महायुती म्हणून काम करत असताना प्रत्येक पक्षाला आपला पक्षाची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं भरले असतील, परंतु आमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं 20 तारखेला आपल्या समोर आम्ही सर्वजण एकत्र येऊ आणि महायुती म्हणून तिथला नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक जास्त संख्येनं निवडून कसे येतील यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. आपल्यासोबत आहेत राजेशजी बेंडल, हे शिवसेनेचे. आपण त्यांना विचारूया की त्यांनी सुद्धा आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आपण आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पण जर महायुती असेल तर मग एकच अर्ज दाखल झाला पाहिजे होता, पण आज सेनेने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याचं मागचं कारण काय? ना, आम्ही पूर्ण ताकदीने महायुती म्हणून या नगरपंचायतीला निवडणुकीला सज्ज झालेलो आहोत. त्याच्यामुळे काल सुद्धा आम्ही सर्वजण म्हणून एकत्रित नगरसेवकांचे फॉर्म भरलेले आहेत. आज सुद्धा आम्ही नगराध्यक्षाचे फॉर्म जे भरलेत ते आम्ही दोघांनी जरी भरले असले तरी सुद्धा वरिष्ठ स्तरावरती वरिष्ठ आमचे जे आहेत, दोन्ही प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आमचे सामंत साहेब असतील किंवा इकडे चव्हाण साहेब असतील बीजेपीचे, हे सगळे वरिष्ठ मंडळी तिन्ही पक्षाचे मिळून योग्य तो निर्णय घेतील. पण आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत एकत्रित. पण राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र अर्ज भरलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे कार्यकर्त्यांना उमेदवारी त्यांना लढायची होती म्हणून आम्ही स्वतंत्र अर्ज भरलेत. त्यांनी नगराध्यक्ष पदाचा सुद्धा अर्ज भरलाय. पण ह्याच्यामध्ये समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर बाजूला गेला तर महायुतीवर याचा काय परिणाम होईल का? नाही, आत्ता सांगितल्याप्रमाणे आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. आता वरिष्ठ स्तरावरती नेत्यांची जेव्हा चर्चा होईल त्यावरती त्याच्यामध्ये आम्ही ते झाल्यानंतर आम्ही सर्व एक जिल्हा एक मतानं त्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहोत. पण 20 तारखेला कोणता अर्ज मार्गे जाणार, कोणता अर्ज मागे जाईल? आम्ही सर्वजण एक दिलाने एक मतानं त्याला सामोरे जाणार आहोत. निवडणुकीला वरिष्ठ स्तरावरनं योग्य तो निर्णय होईल आणि आम्ही सर्वजण त्यासाठी सज्ज आहोत. कॅमेरामन गणेश किरोर, उमेश शिंदे, टाइम डिजिटलसाठी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.